महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था. विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता. ठेव ठेवा समतात, रहा बिनधास्त. 91.71% ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित. समता पतसंस्था, कोपरगाव. आठव्या आयुर्वेद दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकारतर्फे दिला जाणारा भारतीय वैद्यक क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉक्टर रामदास म्हाळूजी आव्हाड यांना हरियाणा येथे नुकताच प्रदान करण्यात आला. रोख 5 लाख रुपये, मानपत्र, शाल, कलश, श्री धन्वंतरी मूर्ती, स्मृतिचिन्ह असं स्वरूप असलेला हा पुरस्कार दरवर्षी आयुर्वेद क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या भारतातील फक्त 3 आयुर्वेद डॉक्टर्सला दिला जातो. धन्वंतरी जयंती व 8व्या आयुर्वेद दिनाचा औचित्य साधून हा पुरस्कार आयुर्वेद प्रचार प्रसारासाठी भारत व भारताबाहेरील केलेल्या कार्याची दखल स्वरूप हा पुरस्कार दिला जातो. केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल यांच्या शुभ हस्ते व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर महेंद्रभाई मुंजपारा, हरियाणा विधानसभा अध्यक्ष श्री ज्ञानसिंग गुप्ता, CCIMचे अध्यक्ष डॉक्टर जयंत देव पुजारी, भारताचे आयुर्वेद सल्लागार डॉक्टर मनोज नेसरी, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ प्रशासक समितीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर देवेंद्र त्रिगुणा, हरियाणा सरकार सल्लागार डॉक्टर अनुपमा आयुष सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेचा आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर राकेश शर्मा यांच्यासह अनेक शासकीय उच्चपदस्थ अधिकारी व 2000हून अधिक वैद्यगणांच्या उपस्थितीत यंदा हा भव्य सोहळा पंचकुला हरियाणा येथे त्रयोदशी शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. यावर्षी प्रथम क्रमांकाची पसंती कोपरगाव येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य व गेल्या 8 वर्षांपासून राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ दिल्लीतर्फे 8व्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरु म्हणून नियुक्ती झालेले डॉक्टर रामदास आव्हाड यांना मिळाली. त्यांच्याबरोबर डॉक्टर पांचाभाई दमानिया गुजरात व डॉक्टर माधवन त्रिवेंद्र यांचीही या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून निवड झाली. आयुर्वेद क्षेत्रातील भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. यापूर्वीही गेल्या 35 वर्षांपासून कोपरगावसारख्या ग्रामीण भागात राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर आव्हाड यांना 40हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. निस्वार्थ मनाने व प्रामाणिकपणे आयुर्वेद केल्याचे हे फळ असून ग्रामीण भागात राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य वैद्यांचीही दखल घेतली जाणं हे भाग्याबरोबरच कौतुकास्पदही असल्याचं डॉक्टर आव्हाड प्रतिक्रियेत म्हणाले. आजपर्यंत डॉक्टर आव्हाड श्रद्धेनं, विश्वासानं व प्रामाणिकपणे करत असलेल्या आयुर्वेद रुग्णसेवेचं फळ असल्याची प्रतिक्रिया हजारो हितचिंतकांनी स्वतःहून बोलून दाखवली. सर्व भारतभरातील उच्चपदस्थ व्यक्तींकडूनही अभिनंदन होत असल्यानं या पुरस्काराचं महत्त्व अधिक वाटू लागल्याचं डॉक्टर आव्हाड यांनी सांगितलं. हा पुरस्कार आयुर्वेदावर विश्वास दाखवून स्वास्थ्य प्राप्त झालेल्या लाखो रुग्णांना, आयुर्वेदामुळे मिळालेल्या हजारो विद्यार्थी मित्रांना व आयुर्वेदाचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला हा पुरस्कार समर्पित करत असल्याचे यावेळी डॉक्टर आव्हाड यांनी सांगितलं. शिवप्रतिष्ठानतर्फे पुढील महिन्यातही तंजावर येथे डॉक्टर रामदास आव्हाड यांचा सह्याद्री भूषण पुरस्कार देऊन सत्कार होणार असल्याचं नुकतेच शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना यंदाची दिवाळी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, शांततेची आणि स्वास्थ्याची जावो ही विनम्र प्रार्थना श्री साईचरणी करतो. आणि या दिवाळीच्या निमित्तानेच एक आनंददायी बातमी की जी कोपरगावकरांसाठी, फक्त कोपरगावकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी या बातमीचा आनंद मिळावा, अभिमानास्पद वाटावा अशी ही बातमी आहे. गेल्या 35 वर्षापासून कोपरगावसारख्या छोट्या गावामध्ये आयुर्वेद प्रॅक्टिस करत असताना आजपर्यंत मिळालेल्या अनेक पुरस्कारामध्ये एक सर्वात मोठा पुरस्कार की जो शासकीय पुरस्कार अखिल भारतातर्फे दिला जाणारा, सेंट्रल आयुष मिनिस्ट्रीतर्फे दिला जाणारा एक मोठा पुरस्कार, राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार हा या वर्षीचा मला जाहीर झाला आहे. आणि तो पुरस्कार गुरुवारी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आणि शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी त्या पुरस्काराचं कार्यक्रम हा हरियाणा या ठिकाणी पार पडला. आणि त्या पुरस्कारासाठी आयुष मिनिस्टर चे सर्बानंद सोनोवाल सर, डॉक्टर महेंद्रभाई मंजूपारा,
आयुष सेक्रेटरी डॉक्टर राजेशजी कोटेचा, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर राकेश शर्मा, CCIMचे अध्यक्ष डॉक्टर जयंत देवपुजारी, त्याचप्रमाणे भारताचे आयुर्वेद सल्लागार डॉक्टर मनोज नेश्री, त्याचप्रमाणे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठाचे गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष डॉक्टर पद्मभूषण पद्मश्री देवेंद्रजी त्रिगुणा सर, हे सर्व मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार दिला गेला. संपूर्ण भारतातनं फक्त 3 वैद्यांची निवड यासाठी केली गेली आणि त्यात प्रथम क्रमांकानं महाराष्ट्रातील माझ्या या एका सामान्य वैद्याची निवड त्या ठिकाणी केली गेली. दुसरे सत्कारमूर्ती हे गुजरात या ठिकाणून पांचाभाई दमानिया वैद्य आहेत, तर त्रिवेंद्रम केरळमधून वैद्य माधवन यांची निवड यासाठी झालेली आहे. या पुरस्कारामध्ये धन्वंतरींची स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 5 लाख रुपये कॅश अशी ह्या पुरस्काराचं स्वरूप असून हा पुरस्कार इतक्या कमी वयामध्ये मिळणारा मी प्रथम वैद्य असल्याचं त्या ठिकाणी उपस्थितांनी सांगितलं. आणि एक नीतीनं किंवा श्रद्धेनं विश्वासानं जर आयुर्वेद केला तर छोट्याशा गावातल्या कार्याची दखल देखील सेंट्रल स्थानी घेतली जाते, शासनाकडनं घेतली जाते. याचं हे ज्वलंत उदाहरण ठरावं असं मला वाटतं. हा पुरस्कार आज जो मिळाला त्याचा आनंद तर होतो आहे. हा पुरस्कार मिळालेल्या लाखो रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि त्यातनं स्वास्थ्य प्राप्त केलेल्या रुग्णांना, आयुर्वेदामुळे मिळालेल्या हजारो माझ्या विद्यार्थी मित्रांना आणि माझ्या सर्व स्नेही परिवाराला, मित्रांना आणि आयुर्वेदाचे प्रसार कार्य करणाऱ्या सर्व आयुर्वेद नागरिकांना, भारतीय नागरिकांना हा पुरस्कार मी या ठिकाणी समर्पित करतो. धन्यवाद. अतिशय उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी असतो. या दिवाळीच्या शुभमुहूर्त प्रसंगी डॉक्टर रामदास आव्हाड यांना अतिशय मानाचा म्हणेल मी की खूप महत्त्वाचा असा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आलेला आहे. आयुर्वेद धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार कोपरगावसारख्या छोट्या गावामध्ये आला. मूळतः कोणतंही वैद्यकीय मोठं आयुर्वेदा क्षेत्रातलं त्यांचं पाठबळ नसताना, कौटुंबिक वातावरण नसताना स्वतःच्या जीवावर त्यांनी हा पुरस्कार कोपरगावकरांना मिळवून दिला. त्यांना जरी मिळाला असेल तरी हा पुरस्कार कोपरगावसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कार मिळाल्याबद्दल कोपरगावकरा सगळं नागरिकांतर्फे, पत्रकार संघटनेतर्फे, डॉक्टर संघटनेतर्फे आपण सर्वजण त्यांचं अभिनंदन करूया. आणि त्यांची प्रकृती इतकी उत्तम आहे की हे कार्य ते अजूनही काही वर्ष खूप चांगल्या प्रकाराने करू शकतील. आणि या सर्व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम यशासाठी आणि त्यांच्या हातून जे कार्य होणार आहे तर खरं आहे त्यांचं कार्यापेक्षा अनेक रुग्णांना याच्यातून खूप मोठी रोगमुक्ती त्यामार्फत मिळू शकते. म्हणून त्यांना आपण सर्वांतर्फे एक शुभेच्छा देऊ आणि पुढील कार्यासाठी आणखी एकदा शुभेच्छा देऊन त्यांना शुभचिंतितो ईश्वराप्रती प्रार्थना करतो की त्यांना जास्तीत जास्त उत्तम निरोगी आयुष्य लाभो. धन्यवाद.